मी गीताली विनायक मंदाकिनी मिळून साऱ्याजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्याजणी मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतला आहे आणि यामध्ये स्त्री चळवळ आणि मी यावरती आपण विविध क्षेत्रातल्या लोकांशी गप्पा मारतोय. आज आपल्याकडे मिळून साऱ्याजणीची मैत्रीण आली, माधुरी आवटे. नमस्कार माधुरी. नमस्कार. वाटलेलं आहे आज आपल्याला गप्पा मारायला गीतालीताई, वेळ नमस्कार. मिळालेला आहे. तू मला सांग की तुझ्या आयुष्यामध्ये स्त्री चळवळ प्रथम कधी आली? स्त्री चळवळ असं म्हणण्यापेक्षा एक तो विचार किंवा आपल्या असं रक्तात एखादा भिनतो ना विचार की कसा येतो तो कळत नाही. पण मला आठवतं की पिरियड जेव्हा आला, पाळी आली, तेव्हा मग आमच्याकडे ते पाळावं लागायचं आणि मग आई वरून आमटी किंवा असं लिक्विड पदार्थ जे दिले जायचे, तर मग मी आईला म्हणायचे की तू शिवता शिवत तर ते करायचं म्हणतीस, मग हे कनेक्शन नाही का लागत आणि हे तुला कसं काय चालतं, तुझी शिवता शिवत आहे तर एकूण म्हणजे सारखं का असं प्रश्न पडत होते. म्हणजे मला आठवतं की मी 8वीला होते आणि मी सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ या तालुक्याच्या ठिकाणी वाढले आणि माझ्या घरातलं वातावरण तसं बऱ्यापैकी RSSचं होतं आणि वडील मात्र थोडेसे लिबरल होते. वडील रेव्हेन्यूमध्ये सर्कल इन्स्पेक्टर होते आणि आई गृहिणीच होती. हां, तर म्हणू नये असं म्हणतो की गृहिणी म्हणजे 24 तास काम करते, वेतन मिळत नाही, सुट्टी नसते. हो ना, म्हणजे मी नेहमी म्हणते नॉन स्पेसिफिक, नॉन एंडिंग आणि थँकलेस जॉब आहे म्हणजे असं. आणि खरं तर ती खूप गोष्टी करत असते म्हणजे. आणि एकदा चतुरंग पुरवणीनीच हे मागवलं होतं, तर त्याच्यामध्ये बायका म्हटल्या की नाही आम्हाला पैसे देऊ नका, कारण आम्ही पैशाच्या पलीकडचं काहीतरी करतो आहोत, म्हणजे तुम्ही कृतज्ञ राहा. कुठे पैशाचा व्यवहार नकोच. पण ठीक आहे, म्हणजे आई घर बघत होती. आणि मला 2 भाऊ आणि 1 बहीण असं. आणि बहीण भाऊ स्त्री पुरुष असं काही होतं का, म्हणजे भावांना हे असं नव्हतं काही? नाही, माझी पाळीच्या वेळेचाच प्रश्न होता. नाही, माझी बहीण सगळ्यात मोठी, मध्ये 2 भाऊ होते आणि मी धाकटी होते. तर मला एकूण उलट मी धाकटी म्हणून, शेंडेफळ म्हणून किंवा मी बाहेरगावी शिकायला होते वगैरे, मला जरा उलट झुकतं माप मिळालं. आणि म्हणजे घरकामाच्या वाट्याच्या बाबत म्हणाल तर माझे वडील असे खूप हे वाटले नाहीत मला, म्हणजे ते कायम सगळी कामं करत होते, त्यांना कुठल्याही कामाची लाज वाटत नव्हती. म्हणजे घरातली अगदी ती आमच्या वाड्यामध्ये आम्ही राहत होतो, तर गटार होती ती स्वच्छसुद्धा ते करायचे. आणि म्हणजे आता त्यांची पत्र काही वाचली किंवा तर ते स्वयंपाक पण ते करायचे. म्हणजे आई माहेरी गेली असेल तर स्वयंपाक करून ठेवलाय वगैरे अशी पत्र होती त्यांची. आणि त्याच्यामध्ये मी करतोय असा पण भाव नव्हता त्यांचा, त्यांना ते सहज भाव होता म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये. पण मग 8वीला असताना असंच जेवताना मी वाचायला सुरुवात केली होती वेगवेगळं, आणि मला ती एकलव्याची गोष्ट खटकली की म्हटलं तो अंगठा दिला आणि मग हे नाही का चुकलं त्यांचं द्रोणाचार्य काय ते सॉरी काय तर म्हटलं चुकलं त्यांचं असं मी वडिलांना बोलले. वडिलांना त्याची उत्तरं देता आली नाही. ते म्हटले त्यावेळेस फक्त की ते लोक मटण खायचे, असेच वागत होते, तसेच वागत होते म्हणून असं केलं. म्हणजे ते मला ते उत्तर पटलं नाही. माहेरचे कोण तुम्ही? जातीच्या याच्यात कुलकर्णी. तर वडील असं बोलले होते म्हणजे. आणि आमच्याकडे जातपात मानली जायची, म्हणजे वडील रेव्हेन्यूमध्ये होते आणि त्यांच्याकडं 42 गावं होती, तर त्या गावाचे कोतवाल यायचे, तर त्या कोतवालाला वेगळी कब्बशी होती. आणि मग काय व्हायचं की एक दलित शिक्षक येत होते आणि ते असे छान प्रेमळ लवेबल होते आणि ते हॉलमध्ये बसायचे. मग त्यांना मात्र चांगल्या कपतून चहा दिला जायचा. मग मी आईला एकदा असं वडिलांना की आईला बोलले होते की मग त्यांना कसं काय तुम्ही चांगली कब्बशी देता आणि ह्यांनाच का मग वाईट देता कब्बशी, किंवा येणारे जे ते कोतवाल आहेत ते पण असं हातावर पाणी द्या किंवा वेगळी कब्बशी, म्हणजे त्यांच्यात पण तो न्यूनगंड असेल किंवा त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेलं असेल ती जातीयता. पण असे सगळे प्रश्न मला पडत होते लहानपणापासून असं. आणि मग मी आधी स्टेनोग्राफी केली, इंग्लिश मराठी, बारामतीजवळ सोमेश्वर नगरला ITI केला. म्हणजे त्याच्यानंतर मी BCom झाले आणि BCom नंतर मी एंट्रन्स देऊन MA केलं आणि आता 50मध्ये MPhil केलं आणि काउन्सिलिंगचे कोर्सेस केले, IIE मधून हे केलं. म्हणजे तर माझा विषय MPhilचा हा होता की 9वीतील मुलांच्या स्त्री पुरुष समताविषयक जाणीवांचा अभ्यास, असा विषय होता. पुन्हा बालपणाकडे येत असताना भावाला काहीतरी विशेष ट्रीटमेंट मिळते,
असं तुला कधी वाटलं का असं झालंच नाही का आता वाटतं की अरे तेव्हा लक्षात नाही आलं पण हे नाही, मला उलट सारखं हे खटकत होतं म्हणजे की मला जरा जास्त झुकतं माप दिलं जाते आणि हे पालक म्हणून चुकतायत. म्हणजे असं व्हायचं की कधी कधी तुला नाही का कधी वाटत की पार्शालिटी तुझ्या बाजूने होते बरोबर नाहीये. नाही, असं व्हायचं की माझ्या बहिणीसाठी स्थळं यायची आणि तिथं माझं वडील माझंच कौतुक करायचे काहीतरी. म्हटलं अरे तिचं कौतुक करायला पाहिजे आणि त्याच्यातून मग तिला काय वाटेल असं एक मला वाटायचं. म्हणजे असं नाही, भावाच्या संदर्भात असं काही नाही झालं. म्हणजे त्यांनाच उलट असं जरा हे वाटत असेल मे बी की हिला जरा झुकतं माप दिलं जाते असं. हां, पण लग्नापर्यंत म्हणजे मी बालपणी म्हणजे त्या दृष्टी त्या वयाच्या त्या बालपणी लग्न केलं. म्हणजे 21व्या वर्षाची होते मी, प्रेमात पडले आणि म्हणजे तो आता तुम्हाला माहितीच आहे ना डॉक्टर प्रदीप आहे म्हणजे असं. आणि मेडिकल कॉलेजला होता तो आणि आमच्या वेळेस तरुण भारतला भरारी नावाचं एक पान निघत होतं. तर त्या भरारीचे प्रत्येक कॉलेजचे प्रतिनिधी नेमले होते आणि सोलापूर कॉलेजच्या संगमेश्वर कॉलेजमध्ये मी शिकत होते आणि तो मेडिकल कॉलेजला शिकत होता वैशंपायन कॉलेजला. तर तिथला तो प्रतिनिधी होता आणि मी आमच्या कॉलेजची प्रतिनिधी होते. तर एकूण लिहिणं, भाषण, वेगवेगळे परिसंवाद अटेंड करणं, मुलाखती हे सगळं करत होते मी. म्हणजे साहित्यिक आणि सामाजिक आमच्या आवडीनिवडी सारख्या होत्या. त्याच्यातून आमची मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं नेहमीप्रमाणे. आणि पण मग नंतरचं असं स्ट्रगल होता की दोन्ही कुटुंबाकडून विरोध होता. हां, जात होता तो गुरव. आणि त्यात पुन्हा असं होतं की मे बी सासरकडच्या लोकांना डॉक्टर मुलगी अपेक्षित होती, म्हणजे डॉक्टर आहे म्हणून. पण आणि मे बी ते बरोबर असेल किंवा काय त्यांचं असं त्यांचं एक स्वप्न असेल त्यांच्या मुलासाठीचं. ते समहाऊ म्हणजे लग्नासाठी मग माझ्या घरातून घाई सुरू झाली आणि मग त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे मला 6 महिने घरातून बंद करून ठेवलं होतं, शिक्षणातून काढून. हां, मग मी घराच्या बाहेर पडून लग्न केलं म्हणजे. आणि लग्नानंतर जेव्हा तुला 6 महिने घरात दमल्यासारखं झालं त्यावेळेला तू किती रिबेलियस होती किंवा काय पद्धतीने वागत होती घरात? म्हणजे की स्ट्रॅटेजिकली काहीच बोलायचं नाही की म्हणजे फार मला लागलंय वगैरे असं, म्हणजे नंतर निघून जायचं होतं म्हणून म्हणते मी. नाही, खरं म्हणजे नंतर निघून जायचं असा विचार फार प्रबळ नव्हता. कारण का एका बाजूला मुली किंवा आपण आई वडिलांचा पण विचार करतो ना, पण मी तेवढीच गुंतलेली होते आणि मला असं वाटत होतं की दुसऱ्या माणसाला मी स्वीकारलं तर त्या काळात तरी मी हे सांगू शकणार नाही आणि मग मला त्या माणसाची फसवणूक नाही करायची. म्हणजे मग मी मनाने एकाला भरले आणि शरीर दुसऱ्याला देईन, तर मला अशी फसवणूक नाहीये करायची असं मी म्हणायचे. तर मी ते सासूबाईंना पण असं पत्र लिहिलं होतं. तर त्या म्हटल्या तुझे विचार खूप चांगले आहेत पण नको असं काही असं म्हणजे असं. आणि त्यावेळेस प्रदीपचं ते पान म्हणजे त्याचं एक कॉलेज कट्टा नावाचं एक सदर होतं, त्याच्यात तो मिस्किल काही गोष्टी लिहित होता. तर तो मग मला आता बोलायचं कशात, मग त्याच्यात त्या माध्यमातून तो मला बोलायचा. आणि गंमत म्हणजे माझे वडील तो पेपर घ्यायचे आणि आमच्यासाठी जे वाक्य असेल त्याला अंडरलाईन करायचे किंवा त्यांना काय असेल ते आणि त्यांना एकूण त्यांना हे कळायचं की म्हणजे त्याच्या डोक्यात काय चाललंय, असं ही कशी वागते, हे सगळं ते असं ऑब्झर्व करायचे. तर प्रदीपनी मग काय केलं की चला आपण किमान आईवडिलांशी संवाद साधूयात म्हणून एक 4 पानी मोठं पत्र लिहिलं होतं माझ्या आईवडिलांना. तर त्याच्यामध्ये त्यांनी जो विद्या घेतो तो ब्राह्मण आणि सत्यवान सावित्रीची कथा सांगितली होती. मनाने वरलेला एखादाच पुरुष पती होऊ शकतो, मग हिने मनाने वरलेला आहे तो गांधर्व विवाह आहे, तर तुम्ही का नाकारता? आणि त्या मध्ययुगीन काळात स्त्रीला स्वयंवराचा अधिकार होता आणि आज एवढा काळ लोटून पण तुम्ही का नाही म्हणता, असं ते इतकं छान भाषेत पत्र लिहिलं होतं. माझ्या देखत माझ्या घरचे लोक निगेटिव्ह बोलत होते, पण माझ्या पाठीमागे अशी चर्चा होती की मुलगा खूप चांगला आहे असं. मग नंतर माझा भाऊ एकदा भेटायला गेला प्रदीपला आणि तो म्हटला की तुम्ही तिचं लग्न झालं तर मोडायला येणार का, किंवा असं काहीतरी भीती होती त्यांना वेगवेगळ्या गोष्टीची. त्यांना वाटायचं की तू जातीतली मुलगी करेल वगैरे, अशा अनेक भीत्या होत्या त्यांना. तर मग तो म्हटला की ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्याचं चांगलं चिंतायचं असतं, म्हणजे असं नाही करायचं. आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं प्रदीपच्या. तर मग त्यांना ते खूप छान वाटलं म्हणजे असं ऐकून
तेव्हाही त्यांच्या चर्चा झाली की म्हणजे मुलगा चांगला आहे असं. हां, मग ते लग्न होऊन मी आले म्हणजे पारेवाडी शेवटी नावाचं. लग्नाला परवानगी नाही मिळाली. परवानगी नाही मिळाली, आमचं तुझी आम्हालाच कुठली? लग्न करावं मग लागलं. ते कसं ठरवलं तुम्ही, म्हणजे तिथे मध्यस्थ कोण होता? मध्यस्थ एक प्रदीपचा मित्र होता पंढरपूरला, आम्हाला ते वैदिक पद्धतीने लग्न करावं लागलं हो, हो, असं. आणि तर मग त्याच्यानंतर मग आम्ही सोलापूरला आलो. मग झाल्यानंतर अगदी लगेचच सासू सासऱ्यांनी स्वीकारला आम्हाला आणि पुढचा प्रवास सुरू झाला. माहेरच्यांनी मात्र अगदी मुलगा झाल्यानंतर व्यवस्थित स्वीकारलं, म्हणजे मुलाच्या बारशाला वगैरे असं. आणि त्याच्या आधी सांगितलं होतं की तू रात्री यायचं आणि सकाळी जायचं, लोकांच्या समोर यायचं नाही. म्हणजे लोकांची भीती हां, खूप आहे. लोकांची भीती, नातेवाईकांची भीती, जग काय म्हणेल. आणि मग असं खूप गोष्टी त्यांना त्यांच्या डोक्यात होत्या अशा. पण तसे वडील, आई आणि वडील दोघेही प्रेमळ होते, खूप प्रेमळ होते. आणि म्हणजे तसं त्यांनी ॲक्सेप्ट केलं. आणि नंतर त्यांचं आणि प्रदीपचं म्हणजे लाडका जावई झाला तो. आणि त्यांच्या चर्चा व्हायच्या वेगवेगळ्या, म्हणजे भावाची मुंज, भाच्यांची मुंज झाली तरी मग तो काहीतरी मुद्दे मांडायचा, वडील पण मुद्दे मांडायचे. मग ते नंतर असं म्हणले की आपलं भांडणाचं एकमेव कारण असं होतं की जी व्यक्ती तुम्हाला आवडते तीच मला आवडते, म्हणून आपला प्रॉब्लेम होता असं. आता ते झालं होतं, नंतर नीट झालं. नंतर नीट झालं. आणि म्हणजे तुला मुलं होताना तू काय विचार केला होता? किंवा असं आपण नेहमी एक पुरुषवाच मध्ये सदर पण घेतलं होतं की प्रियकराचा नवरा होताना, तो प्रियकर असताना एक असतो तो पुरुष, आणि मग लग्न झाला की सगळी व्यवस्था आणि असं सगळं त्याचं एक मेंटल सेटअप असतो. तर असा काही फरक जाणवला तुला नवरा झाल्यावर प्रदीपमध्ये? फरक त्याचा म्हणजे काय झालं की एक ॲक्च्युली आम्ही एक काहीतरी रचनात्मक काम करायचं अशा उद्देशाने एकत्र आलेलो होतो. आणि ग्रामीण भागात जाऊन काम करायचं. म्हणजे प्रदीपचं असं स्वप्न होतं की जिथे डॉक्टरांअभावी पेशंट दगावतात त्या भागात जाऊन मला काम करायचं. आणि विशेषतः त्यांनी ते लहानपणापासून बघितलं होतं. त्याचं गाव पुनर्वसन झालेलं करमाळ तालुक्यातलं पारेवाडी नावाचं गाव होतं. आणि म्हणजे बहीण भावाची लग्न व्हायचीत आणि मी मोठा मुलगा आहे घरातला, हे एक असतं ना प्रेशर म्हणजे. तर त्याच्यात त्याला आणि घरातल्या त्याच्या अटॅचमेंट पण खूप होत्या भावाबंद. त्यांचं असं छान कुटुंब होतं, तर त्याला कुठेतरी खूप धक्का पोहोचला होता. तर त्याच्यामुळं लग्नामुळं मग ते एकूण कसं की मला ग्रामीण भागात जावं लागलं. मग तो शहर खेडं हा फरक होता. परत जातीजातीतला संघर्ष होता, नव्या जुन्या पिढीतला संघर्ष होता, आणि नावडती सून होती. तर या सगळ्या मुद्द्यात काय काय कव्हर होतंय ते बघा तुम्ही. म्हणजे त्यामुळं तो फार संघर्ष, म्हणजे खूप खूप मोठी संघर्षाची कहाणी आहे ती असं. व्यवस्थेच्या संदर्भात बघत तर त्याच्यामुळे आता तुझ्या मुलाचं लग्न होणं, तुला मुलगा नाही. नंतर तुम्हाला सांगते, मी जेव्हा लग्न होऊन आले तेव्हा शेजारच्या बायका असं बोलल्या होत्या, आपल्या सोन्यासाठी दुसऱ्याची चिंधी सांभाळावीच लागते की. म्हणजे त्यांचा मुलगा म्हणजे सोनं आणि मी म्हणजे चिंधी. म्हणजे मला हल्लंच डोकं. एक लेखच लिहून टाकला मी आणि तो लेख आला होता छापून संचारमध्ये. मग नंतर जे बायका जे हेच टाकलं होतं, आपल्या सोन्यासाठी दुसऱ्याची चिंधी सांभाळावी लागते. म्हणजे माझ्यासाठीच ते नवीन होतं. आणि मग बायका जे बोलायच्या ना, चुलीतलं लाकूड मिळलं चुलीतच जळायचं, आणि काय आणि काय पायातली चप्पल पायातच राहायला पाहिजे. मी बॅक जाते परत की मी कॉलेजमध्ये होते. म्हणजे स्त्री चळवळीची सुरुवात कुठून झाली म्हणता तुम्ही तसं. तर मी स्टेनोग्राफी करून 11वीला संगमेश्वर कॉलेजला होते. आणि तेव्हा असं झालं की स्त्री पुरुष समतेवर वादविवाद असायचे बघा त्यावेळेस. तसा वादविवाद होता आणि तो सिनियर कॉलेजचा होता, म्हणजे 11वी 12वीचा काही संदर्भ नव्हता तिथे. आणि तो मुलगा असंच अगदी नाटकी स्टाईलमध्ये म्हटला, पायातली वहाण पायातच ठेवायला पाहिजे. आणि तो असा नाट्यक्षेत्रातला होता. आणि माझं डोकं असं सणकलं ना. मी म्हटलं म्हणजे काय, आपण हे आहेत का वहाण. आणि मी प्राचार्यांना जाऊन परवानगी मागितली, मला बोलायचं आहे म्हणलं. आणि मी त्याचे मुद्दे खोडून काढले. आणि मी कॉलेजमध्ये प्रसिद्ध झाले त्याच्यामुळं. प्राचार्यांना, म्हणजे मी हॉस्टेलवर राहत होते, मग प्राचार्यांना पण मी माहीत झाले, कोणीतरी माधुरी कुलकर्णी नावाची पोरगी फार बंडखोर आहे वगैरे असं झालं म्हणजे. आणि मग तिथून ते स्त्री पुरुष समतेच्या अनुषंगाने मग विचार सुरू झाला, मग वाचन सुरू झालं. आणि मग मी जेव्हा गावात आले तेव्हा मग एक पोस्टमन होता आणि त्याला 3-4 मुली होत्या. तर त्यांनी 5व्या मुलीचं नाव नकोशी ठेवलं होतं. तर हा मला सांस्कृतिक धक्का बसला. म्हणजे अरे काय हे झालं. आणि मग आम्ही कोर्टी नावाच्या गावामध्ये, प्रदीप PSCला होता,
तर तिथे ज्या येणाऱ्या त्या काळातल्या तरी बरं का 1.5 वर्षाचा कोर्स करून आलेल्या 10-15 नर्सेस असायच्या. त्या नर्सेसचे प्रत्येकीचे वेगवेगळे प्रश्न असायचे. तर त्या प्रश्नांनी पण मला फार हे व्हायचं म्हणजे, आणि प्रश्न असणाऱ्या बायकाच यायच्या, म्हणजे ज्या दिसायला चांगल्या नाही आहेत, ज्या विधवाच आहेत, ज्या घटस्फोटीत आहेत, ज्यांचं लग्न होऊ शकत नाही, आणि मग त्यांचं पुरुष शोषण करताना दिसत होते. म्हणजे इव्हन लैंगिक शोषणसुद्धा त्यांचं व्हायचं. आणि एक ज्या सिस्टर होत्या तर त्या मराठवाड्याकडच्या होत्या. तर त्यांची भाची आली होती आणि ती अक्षरशः 10 वर्षाची वगैरे असेल, आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र, आणि तिचं लग्न झालेलं. तर नवरा कुठे? तर मग तिचा नवरा तिकडेच गौंडी काम करतोय, गुराखी आहे असं सांगितलं त्यांनी. तर मग त्या PSCतल्या कर्मचाऱ्यांच्या बायका, आम्ही क्वार्टरमध्ये राहत होतो ना, तर त्या म्हणे कसं काय लग्न तुझं? तर ते मराठवाड्याकडे अशी पद्धत आहे, पहिल्या म्हणजे तिच्या आईला मुलगा झालेला नव्हता, तर जर तुम्ही पहिल्या मुलीचं लग्न केलं तर मुलगा होतो, म्हणून त्या मुलीचं लग्न केलं होतं आणि नवरा तिकडं आणि ही पोरगी इकडं. आणि त्या कर्मचाऱ्यांच्या बायका तिला म्हणजे उखाणे घे किंवा असं काहीतरी, म्हणजे मला ते इतकं कसं तरी झालं की ते फुलपाखरासारखं बागडायचं वय तिचं, आणि तुम्ही पण शहाण्या बायका काय तिला विचारताय आणि बोलताय, तुमचीच मुलगी असती तर काय असं. तर ते कमलाभाऊनी संदेश नावाचं एक साप्ताहिक करमाळा तालुक्यात निघत होतं, त्याच्यात मी लेख लिहिला होता म्हणजे त्याच्यावरती पण, की म्हणजे माझ्यासाठी ही नवीनच गोष्ट होती की काय म्हणजे असं काहीतरी असतं, अशा काहीतरी प्रथा असतात असं. आणि मग ते सगळे वाचत होते मी, मला ते फारच वाईट वाटलं म्हणजे त्याच्यात ते पण. मग आम्ही त्यावेळेस काय करत होतो, PSCला जोडूनच असं काही कार्यक्रम, PSCला जोडून म्हणण्यापेक्षा मला असं वाटायचं की हे सगळे सणवार का करायचे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी पण जोडली गेलेली होते, पण मी सगळं करत होते म्हणजे, आणि करावं लागत होतं म्हणजे समाजाची भीती, घरच्याची भीती आणि स्वतःचा पण संघर्ष होता. म्हणजे त्या संस्कारात वाढलेले होते ना, की एकदम सगळं पुसता येत नव्हतं, किंवा काही गोष्टी म्हणजे त्यामुळं आपण एकटे पडू ही एक भीती होती म्हणजे. पण वटपौर्णिमेच्या वेळेस मी अगदी 1-2च वटपौर्णिमा केल्या असतील, आणि म्हटलं 7 जन्म म्हणजे दारुळा असला तरी हाच नवरा पाहिजे असं म्हणायचं का असं म्हणजे. किंवा त्यावेळी मी ते मृणालताई गोरेंचंच मला वाटतं हे वाक्य ऐकलं होतं, किंवा हरतालिकेचं जे व्रत आहे, तर तुम्ही लग्न झाल्यानंतर कसं काय करता, ते कुमारिकेसाठीचं व्रत आहे. तर या सगळ्या गोष्टी असं लॉजिक असं कळत होतं. मग ते हळूहळू ते नाकारत जात होते. मग तर ते संक्रांतीचं हळदी कुंकू, तर ते खेड्यातल्या बायका म्हणायच्या सीता सावित्री हो असं काय काय, तर ते म्हणायच्या. म्हटलं कशासाठी ना हे असं करायचं. आणि ते मला वाटायचं सगळं वाण जे आहे त्याचं वेस्टेज होतंय. म्हणजे तुमचं म्हणजे मी म्हणायचे की वटपौर्णिमेपासून संक्रांतीपर्यंत सगळे सण करत राहायचे, आणि नंतर मग वाळवणं येतात आणि मग पाहुणे रावळे, म्हणजे त्या स्त्रीने डोकं वर काढून राजकारण, समाजकारण, साहित्य काहीच बघायचं नाही, म्हणजे नाहीच करायचं असं. हां, मग मी ते एक गोष्टी असं पण गौरी गणपतीच्या वेळेस पण मी लेख लिहिला होता की म्हटलं घरातली जिती जागती चालती बोलती लक्ष्मी आहे तिला तुम्ही जागवत नाही, आणि ह्या निर्जीव लक्ष्मी म्हणजे तिचा चेहरा असा दिसला ती असंच ह्यामुळे मग त्या लक्ष्मी आल्या म्हणून हे करायचं नाही. अरे पण ती लक्ष्मी म्हणजे मी बघायचे, मी निरीक्षण करायचे की खूप बायकांना लक्ष्म्या म्हटल्यानंतर एवढं दडपण यायचं. कारण काय माहिती, खेडेगावात तर ती सगळी माळ्यावरची भांडी काढायची, सारवणं करायची, सगळे कपडे धुवायचे, ह्या होत्या, आणि नंतर पण फराळाचे पदार्थ पण करायचे, सजावट पण करायची, आणि नंतर त्या बायकाला हळदी कुंकू पण द्यायचं, आणि आपण जायचं पण तिथं, पण आपण सजायचं पण, ते चेहरे सगळे त्यांचे उतरलेले असायचे. तर मी ते त्यावेळेस लिहिलं होतं की जिती जागती चालती बोलती लक्ष्मी आहे तिला जागवा ना तुम्ही, कशासाठी ते हे करताय. मग म्हटलं प्रदीपचं काय होतं म्हणजे असं तुझं त्याचा डायलॉग व्हायचा किंवा होत होता, होत होता, आणि त्याला पण पटत होत्या गोष्टी, कारण तो पण वाचणारा माणूस होता ना, ऐकणारा आणि संवेदनशील माणूस होता. असं आम्ही वैचारिक ह्याच्यातून पण आता असं नव्हतं आमचं की मागची पिढी आमची सुधारित नव्हती. आम्ही आता बऱ्याच वेळा आपण बघतो की अलीकडचे जे पुरोगामी लोक आहेत त्यांची हे 2री-3री पिढी असते, आणि शहरात असणं तुम्ही आणि ग्रामीण भागात असणं याच्यात पण फरक पडतो खूप. आणि मग मी असं ते हळदी कुंकवाचे जे संक्रांतीचे कार्यक्रम असायचे त्याच्यामध्ये मला वाटायचं की
ते काय छोट्या छोट्या वस्तू देतात आणि म्हणजे तो सगळा नंतर नावं ठेवतात. हां, आणि ते काय कोरी पत्र त्यावेळी द्यायचे बघा, पोस्ट कार्ड द्यायचे, आंतरदेशी द्यायचे, नंतर नंतर ते लॉटरीसारखं म्हणजे काय गेम असल्यासारखा. आणि कशासाठी करायचं हे म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या खोलात जाऊन आपण अमुक एक गोष्ट का करतो आहोत हे. मग मी म्हटलं की विचार लुटूयात आपण, असं एक ठेवला मी सार्वजनिक कार्यक्रम ठेवला. त्यावेळी असे कार्यक्रम होत नव्हते, नंतर झाले असतील. आणि मी स्त्रीवादी व्याख्यानं ठेवली होती त्यावेळी. मग त्या करमाळ्याच्या एक सोनी मॅडम म्हणून होत्या त्या आणि एक शहाणे मॅडम म्हणून असं. नाही आमच्या करमाळ्याच्या होत्या, त्या मुख्याध्यापिका होत्या, त्या पण विचारांनी अशा स्त्रीवादी होत्या. हेमा का? नाही ह्यांचं फर्स्ट नेम काहीतरी वेगळे, सोनी मॅडम आहेत त्या. तर त्यांना मी बोलवलं होतं आणि स्त्रीवादी व्याख्यानं ठेवली होती. एके वर्षी काय केलं होतं, पर्यावरणासाठी वेगवेगळे बी एकत्र करून ते लुटले होते आणि पर्यावरणावरची कविता लिहिली होती एकदा. हो नाही प्रदीपची होती ती पर्यावरणावरची कविता. हां नाही, मी कॉलेजमध्ये असताना करत होते कविता, पण कवी भेटल्यानंतर मी कविता जगायला शिकले असं म्हणूयात की मग कविता गेली माझ्या आयुष्यातून अशी. आणि नंतर मग आनंद लुटूयात म्हणून भारुडाचा कार्यक्रम ठेवला होता. हां म्हणजे आणि त्यावेळेस मग गजरे, त्याचे पिनांसहित गजरे वगैरे. आणि मला ती शोभा भागवतांनी अनुवाद केलेली दलाई लामांची कविता एक खूप आवडायची. तर ती कविता वाटली होती मी, लुटली होती ती. आपल्या काळात इमारतींची उंची वाढली पण माणुसकीची कमी झाली का, रस्ते रुंद झाले पण दृष्टी अरुंद झाली का, औषधं स्वस्त झाले आणि आरोग्य महाग झालं, ही कविता लुटली होती मी. हां तर असे वेगवेगळे उपक्रम राबवून थोडंसं ग्रामीण भागात एकदा मी फॉलिक ॲसिडच्या गोळ्या लुटल्या होत्या आणि मग बायकांना त्याच्यासाठीचं प्रबोधन केलं होतं. एकदा माताबाल संगोपनाचा कार्यक्रम ठेवला होता. किंवा बायकांचे चोळीचे कार्यक्रम होत नाहीत ग्रामीण भागात, मग ते चोळीचे कार्यक्रम करायचे बायकांना एकत्र बोलवून, त्यांना डबे आणायला सांगायचे, आम्ही शिराबिरा करायचो आणि फळं आणायची. कारण ग्रामीण भागात बायकांना फळं देण्याचं प्रमाणच नव्हतं आणि त्यांचं हे कोड कौतुक, हौस, गरोदर आहे म्हणून करणं असं नव्हतंच. म्हणजे त्या सुनांनी त्या काळात तरी नुसतं कामाला जुंपलेलं असायचं त्यांना, तर त्यांना ते खूप छान आनंददायी वाटायचं असं की असं करणं आहे. तर त्याच्यात मी बाकीचं म्हणजे मला लोकसाहित्य आवडतं खूप, म्हणून मी नागपंचमीला पण बायकांना गोळा करून गाणी, गप्पा गोष्टी म्हणजे रिलॅक्सेशन व्हायचं बायकांचं. आणि मी आहे तिथं गावात म्हणून एक चैतन्य असल्यासारखं असायचं. म्हणजे मी काढायचे बायकांना बाहेर, असं हे करा, हां ते करा असं. आणि मग तुझी मुलं किती तुला कशी होत गेली, तेव्हा काय ठरवलं होतं तुम्ही असं? नाही फार म्हणजे मी ॲक्च्युली ना मला लॉ करायचं होतं, म्हणजे लॉला ॲडमिशन पण घेतली होती, पण समहाऊ खूप सगळे प्रश्न होते त्याच्यामध्ये ते लॉचं राहिलं. आणि म्हणजे श्री झाला तर पण म्हणजे मी श्रीरंजन हां तर सजग पालकत्व निभावायचं म्हणून म्हणा किंवा काय, पुस्तकं वाचत होते मी खूप, बालमानसशास्त्राची पुस्तकं वाचणं आणि त्याचे प्रयोग करता येतात का ते बघणं. मग निलिमा गुंडींचं ते शब्दांची पहाट असेल किंवा लीला पाटलांची पुस्तकं लिहिणं, मुलांचं शिकणं शिकव, आणि हे बाळाची पहिली 6 वर्ष हे इंदुमती शिरवाडकरांचं, घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती, ही सगळी पुस्तकं वाचणं, त्याचे प्रयोग करणं किंवा म्हणजे त्या सगळ्या गोष्टींमध्ये छोट्या छोट्या गोष्टींचं म्हणजे अगदी त्याला ॲप्रन शिवलं होतं मी, ते सुद्धा परकरचं शिवलं होतं म्हणजे असं, आणि त्याला रिबिन वगैरे लावून त्याचे. आणि नेमकं प्रदीप पिडियाट्रिशियनचा अभ्यास करत होता त्यामुळं अगदी सिरलॅक आणि हे सुद्धा विकत न आणता तो काय सांगायचा त्याप्रमाणे मी ते करायचे, त्याच्या सगळ्या वेळा सांभाळणं. आणि मग तो पण शाब्दिक असं खूप वाद घालायचा. म्हणजे आमच्याकडे ते रेल्वे सुटायची तर ते रेल्वे सुटली असं म्हणायचे, हां तर तो म्हणायचा रेल्वे पण सुटते आणि पाणी पण सुटतं असं कसं काय. मग ते क्रीमचं बिस्किट असतं ना, त्याला पण क्रीम म्हणायचं आणि तोंडाला लावतात त्याला पण क्रीम म्हणायचं, असे ते. मग तो प्रश्न विचारायचा म्हणजे हे पण कसं ते पण कसं. किंवा काय असं तर श्रुतीला मी लहान असताना गोष्ट सांगितलेली, म्हणजे गोष्टी सांगायच्या ना, हां मुलगी धाकटी मुलगी, तर तिला मी सांगितलेलं की मग ते सावत्र काहीतरी वडील असतात, आई, तर ती हां सावत्र आई असते. तर ती म्हटली आई गोष्टीत सावत्र आईच असते नेहमी, सावत्र बाबा कधीच नसतो. म्हणजे स्त्रीवादाचं बीज पेरलं गेलंय असं वाटलं मला. म्हणजे तिच्या डोक्यात तो विचार आला म्हणजे की स्त्रीवादाचं असं. आणि मग त्याच काळामध्ये असं झालेलं की
आम्ही कोर्टी नावाच्या ज्या गावात राहत होतो तेव्हा प्रदीप एक फिरती करून येत होता. फिरती करून येत असताना बाळाचा आवाज आला जोरजोरात, म्हणून त्या दिशेने त्यांनी बघायला सुरुवात केली. तर दगडांमध्ये रचलेलं एक छोटंसं बाळ होतं, गोरोगोमटं असं, नुकतंच जन्मलेलं, आणि ती मुलगी होती. आणि मग प्रदीपनी गाडी थांबवली, त्याच्याबरोबर नर्स पण होती. मग त्या बाळाला घेतलं आणि दवाखान्यात आणून तिला वाचवलं. मग आता छोटं गाव, मग गावात गावभर झालं ते. मग ते सगळं गाव ते बघायला लोटलं. त्यातला एक फोटोग्राफर होता, त्याला दोन मुलंच होती आणि त्याला मुलीची इच्छा होती. तो म्हणायचा मला मुलगी द्या. तर ते लिगली तसं देता येत नाही ना असं कोणी उठून. पण मला त्यावेळेस ज्या लोकांच्या सगळ्या चर्चा चालल्या होत्या, त्या चर्चेमधून समाजाचं चित्रण आपल्याला दिसतंय. म्हणजे की एकतर ते जास्त झालेली मुलगी आहे का, मग ती इलिगल म्हणजे अनैतिक संबंधातून झालेली आहे का, म्हणजे जे काही प्रश्न उठत आहेत त्याच्यातून आपला समाज कसा आहे, समाजाचं चित्रण व्हायचं, ते सगळं संवाद त्या ठिकाणी म्हणजे मला दिसत होता. म्हणजे काय, तर त्या मुलीला मग जगवलं आणि मग तिला पंढरपूरच्या अनाथाश्रमामध्ये पोलीस केस वगैरे करून नेलं. म्हणजे पण आम्हाला त्याच्यामध्ये खूप समाधान वाटलं, म्हणजे आपण हे करू शकलो असं. तसं ते दुसऱ्या एक सिस्टर होत्या, त्यांच्या म्हणजे मी ते तुम्हाला म्हटलं ना, कमलाभवानी संदेशला रंगजीवनाचे नावाचं सदर लिहित होते मी. तर त्या ज्या सिस्टर आहेत त्या स्वतः म्हणजे दिसायला देखण्या नव्हत्या, तर मग त्यांचं लग्न झालं नाही. पण येणाऱ्या पगारातून पूर्ण घर चालायचं. म्हणजे भाऊ काहीतरी टेलर काम करायचा, घर बांधलं, त्याची वास्तुशांती होती. त्या वास्तुशांतीच्या पत्रिकेवर त्यांचं नाव नाही, घरावर त्यांचं नाव नाही. ज्या बाईनी एवढं सगळं केलं तिचं काहीच नाही. त्याच्यावरती मी नाव न घेता लेख लिहिला होता. म्हणजे आणि मला ते फार लागलं ना. म्हणजे आणि इव्हन म्हणजे दुसरे पुरुष दवाखान्यातलेच कर्मचारी तिच्याशी संबंध ठेवून तिच्याकडूनच पैसे घ्यायचे. म्हणजे जसं काही असं ते प्रत्येक सिस्टरांची तर कहाणी इतकी वेगळी होती की विचारच नाही. म्हणजे एका सिस्टरांचं असं होतं की पैसे येतात म्हणून लग्नच करायला तयार नव्हते आई वडील. म्हणजे वडील नव्हतेच, आई होती. तेव्हा आम्ही दोघं उभं राहिलो. म्हणजे पोहे कोणी करायचे आणि समोर बोलायचं कोण. म्हणजे एक भाऊ त्यांचा गौंडीकाम करणारा, भाऊ गौंडीकाम करणारा, बहिणीचा नवरा गौंडीकाम करणारा, एका बहिणीचा नवरा व्यसनी. मग हिचा पगार येतो आणि सगळ्यांच्या गरजा भागतात, म्हणून आईला वाटायचं कशाला लग्न करावं हिनी. पण तिच्या भावभावना आहेत ना काही, आणि तिची इच्छा आहे काही, आणि ती सुज्ञ होती मुलगी अशी. तर म्हणजे प्रदीप पुढं बसायचा, पाहुणे आले तर ती मध्यस्थाकडून बोलवायची आणि पाठीमागे पोहे करायला मी असायचे. असं करून तिच्या लग्नाचा प्रश्न आम्ही सॉल्व केला. म्हणजे असं लग्न झालं. नंतरची कहाणी जरा वेगळी झाली खूप. म्हणजे काय होतं वाटतं, पण ह्या सगळ्या प्रश्नांना ती तोंड देत असताना म्हणजे मी ते सगळं खूप निरीक्षण करायचे की ती बहिणीला कामाला पाठवायची. तिने काय प्रेस्टिज पॉईंट केला नाही, तुमचं तुम्ही स्वावलंबी राहा. आणि तिचा असा विचार होता की मी बाबा तुझ्या महत्त्वाचे शिक्षणाचा, लग्नाचा, तुझ्या मुलांचा खर्च उचलीन मी, पण रेग्युलर तुझा खर्च मी नाही करत बसणार. आणि ती एवढी सिस्टर होती, पण पाठीमागं चुली घातल्या होत्या क्वार्टरच्या, पुढं गॅस होता. मग मला तिचं कौतुक वाटायचं की ती खर्चाचा बॅलन्स किती चांगला करते, कशाला फोकस करावा. ती पार्लर पण करायची, स्वतः छान पण दिसणार, पण त्याच वेळेस बहिणीलाही हे करायचे. म्हणजे असं सगळं ते. आणि तिचं एक लग्न तर मोडलं, कारण माणसानेच एका फसवलं तिला की त्या माणसाचं लग्न झालेलं होतं आणि ही बातमी माझ्यापर्यंत आली आणि ते तिला सांगायचं मला धारिष्ट होईना की ती कोलॅप्स होईल म्हणून. पण तिने ते काय नाही, चांगलं स्वीकारलं म्हणजे. आणि तिने दुसऱ्या दिवशी मध्यस्थाला सांगून तिचं परत दुसरं लग्न बघायचं सुरू केलं असं. तर असे ते सिस्टरांचे सगळ्या वेगवेगळे किस्से. आणि म्हणजे सहजासहजी कोणी असं वागत नाही. म्हणजे सगळ्यांचं असं असतं की सिस्टर लोक म्हणजे लूज असतात वागायला, चारित्र्याला अशा असतात काहीतरी, पण त्या का वागतात. म्हणजे आता एकीचा नवरा व्यसनीच होता, बाहेर खेळली होता, मग त्यांची ती गरज सगळ्याच अर्थाने भावनिक, शारीरिक, मानसिक जोडीदाराची निकड असणं आणि त्यामुळे तेच करणं हेच होतं, स्वाभाविक होतं. माझी एक मैत्रीण आहे, बालमैत्रीण आहे, तर ती विधवा होती आणि तिचा म्हणजे जेव्हा ती वयात आली तेव्हा तिचे वडील गेले, ते वकील होते. मग तिला मामांनी असं कुणाबरोबर एक लग्न करायचं म्हणून वसईला दिलं आणि तो व्यसनी निघाला माणूस, बँकमन होता तो. आणि त्यांनी काय केलं, प्रचंड दारू पित असल्यामुळे ही माहेरी आली, तेवढ्यात त्यांनी सुसाईड केली.
तर तिने मला अगदी स्पष्ट सांगितलं होतं की म्हणजे मला थोडंसं रिलॅक्सच वाटतंय. हां रिलॅक्स वाटतंय सुसाईड केल्यावर त्यांनी का नाही? नाही नाही, सुसाईडचे परत तिच्यावर आरोप केले गेले. मग हो, तिला बरं. ब्लेम तिला पण वाटायला लागलं की मीच दोषी आहे का, बरं, हां, असं हां. म्हणजे असं असं काही काही झालं. पण तिची स्वतःची लग्न करायची इच्छा होती. हां. तर तो मी प्रकल्प म्हणून हाती घेतला होता की विधवेचं लग्न करायचं. आणि ही गोष्ट तुम्हाला सांगते 20 वर्षापूर्वीची वगैरे असेल, पुण्यामधली. आणि मग मी खूप ठिकाणी तिच्यासाठी स्थळ शोधलं. पण तिची प्राथमिक अट अशी होती की माझ्या मुलीसहित मला स्वीकारणारा माणूस पाहिजे, तिच्या आयुष्याचं मला नुकसान नाही होऊ द्यायचं, आणि मी पालक आहे. तर मला अगदी योग्य आहे म्हणजे. तर मी अनेक स्थळं पाहिली आणि मला त्यात काही चांगलाही अनुभव आला. म्हणजे एक कसबा पेठेतच एक राहणारे बोकील का काय आडनावाचे, बंकाळे आडनावाचे गृहस्थ होते. ते विधवा बायकांचीच लग्न करायचे, त्यांना मोटिवेट पण करायचे ते, म्हणजे त्यांना धारिष्ट होत नसेल लग्न करून द्यायचे, त्याचे पैसे घ्यायचे नाहीत, पण त्यांना त्यात एक समाधान वाटायचं. तर ते खूप स्थळं बघितली मी. सगळ्यांचं काय, तुमच्या मुलीला तुम्ही माहेरी ठेवा, हॉस्टेलला ठेवा, पण आमची मुलं मात्र सांभाळा. हा काय न्याय? म्हणजे मी म्हटलं असं नाही, एकतर पारदर्शी व्यवहार पाहिजे, दुसरं म्हणजे तिच्या पाठीवरून हात फिरवला पाहिजे तुम्ही प्रेमाचा. म्हणजे तुमच्या मुलांचं करायचं आणि का तर मग ती बायस राहील, ती तिच्या मुलीकडे लक्ष देईल म्हणून नको. म्हणजे एका विधवेच्या लग्नासाठीचा जो अनुभव होता माझा, मी त्याच्यात पालकनीतीला मागे लेख पण लिहिला होता. तर म्हणजे एकूण स्त्रीवादाची चळवळ जे म्हणताय तुम्ही, त्या अनुषंगाने तो पण हां. तर गेल्यानंतर काय नाही, आता त्यात एक मुद्दा सांगते परत की आम्ही एक मुलगी आणि 2 मुली असणाऱ्या पालकांचे सत्कार करत होतो. आणि इव्हन पुरुषबंदी नसबंदी शिबिरं पण प्रदीप घेत होता. म्हणजे तर त्याच्यामध्ये पण त्यामुळं त्यावेळेस तरी असं होत नव्हतं ना, म्हणजे मुलं असणाऱ्यांचेच मुलाच्या आईला व्हॅल्यू देणं वगैरे असं. तर असेही कार्यक्रम आम्ही त्यावेळेस केले म्हणजे असं. हां. आणि बाकी अजून तुझं काय काय चालू होतं? म्हणजे आता जसं मी मुलगाची म्हणत होते की सून आल्यानंतर एकूण जे तुझं सासूचं नातं असेल किंवा तुझं सुनेचं आताचं नातं, असं तुला हे सगळं काळानुरूप बदलतंय असं जाणवतंय? हो, अगदीच अगदीच. म्हणजे माझी पिढी किंवा काय कात्रीत सापडलेली पिढी आहे म्हणजे दोन्ही बाजूनी असं हे. आणि मला आत्तासुद्धा म्हणजे 2 पिढ्या सांभाळायच्यात म्हणजे, आणि मी तिसरी पिढी असं. पण माझा एक म्हणजे मी प्रत्येक वयाच्या स्तरावर, मुलांच्या वयाच्या टप्प्यावर मी वाचत होते. म्हणजे टीनेजर्स वाचत होते. टीनेजर्सविषयी मला जास्त आस्था, म्हणजे मी बार्टीमध्ये किशोरवयीन मुलांच्या समस्येवर बोलायला जात होते, आश्रमशाळेतल्या शिक्षकांच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये. मग तिथले काही अनुभव होते, किंवा एकूण टीनेजर म्हणजे मी सजग पालकत्व जे निभावलं त्याच्यातून काही काही अनुभव पण मला येत होते ना. तर मुलं वयात आली किंवा मी त्यावेळेस पण ही सगळी साळुंखेंच्या पुस्तकांचा खूप माझ्यावर प्रभाव ठरला. त्यातल्या त्यात धर्म की धर्मापलीकडे हे पुस्तक मला जास्त बदलायला भाग पाडलं, की जेव्हा मी ठरवलं. तरीही मला सांगायला आनंद होतो की विषयांतर तर नाही ना होत, म्हणजे मी जेव्हा पुण्यात राहायला आले तर तोपर्यंत म्हणजे जवळपास मी आत्ता लग्न होऊन माझी 36 वर्ष होतील, तर 17-18 वर्ष मी सगळं करत होते भीतीपोटी समाजाच्या, आणि मी म्हटलं तसं माझा संघर्ष म्हणून. पण नागराज मंजुळे एकदा घरी आलेला आणि देवघर होतं माझ्याकडे, आणि मी सणावाराला तरी पूजा आरती करणं, नैवेद्य दाखवणं, म्हणजे घरातला बाहेरचं संस्करण हे असं करत होते. तर मला ते असं वाटलं की खटकायचं म्हणजे, आणि घरातले लोक काही मला सहकार्य करायचे नाहीत. आणि श्री जसा मोठा होत गेला श्रीरंजन, तसा तो म्हटला की आई तू असं तळ्यात मळ्यात का करतेस, एक काहीतरी भूमिका घे ना तू. पण मला ते धाडस होत नव्हतं. मग ते नागराज आला आणि तोही म्हटला की ॲक्च्युली तुम्ही असे नाही आहेत, तुम्ही का करता हे सगळं. मग मी ते देव सगळे माळ्यावर ठेवून टाकले. म्हणजे आणि ते देवघर सुद्धा कसं होतं, म्हणजे आम्ही दोघं जे काही व्याख्यानांना वगैरे जात होतो त्यातून आम्हाला मूर्ती मिळालेल्या होत्या. त्याच्यात म्हणजे करमाळ्यात ते सासूसून परिषद घेतली होती, त्याची मी जज होते सासूसून परिषदेची असं. तर ते तिथलं माझं बोलणं म्हणजे करमाळा तालुक्यामध्ये माझं माधुरी आवटे म्हणून एक नाव होतं, आणि तिथल्या सांस्कृतिक चळवळीशी मी जोडलेली होते, सांस्कृतिक सामाजिक चळवळीशी जोडलेली होते, त्याच्यामुळं त्याच्यात होतं. पण आत्ता मग ते विचार करताना मला ते वाटायचं की काळ जसा बदलतो म्हणजे समकालीन राहिलं पाहिजे. म्हणजे आपण जुन्या काळाचे मापदंड लावून चालणार नाही आहेत. तर आणि आत्ताच्या पिढीचे समोरचे प्रश्न खूप वेगळे आहेत. म्हणजे त्यांना
राजकीय सामाजिक वातावरण बरोबर नाही, पर्यावरणीय वातावरण बरोबर नाही, त्यांच्या नोकरीचे प्रश्न आहेत, त्यांना म्हणजे टेक्नॉलॉजी आल्यामुळं काही फायदे तसे तोटे पण भरपूर आहेत असं. आणि या सगळ्या गोष्टींशी स्ट्रगल करून त्यांना त्यांचं आयुष्य घडवायचं आहे. आणि त्यावेळी वेड्यासारखं आपण काहीतरी, माझ्या वेळी असं होतं. आणि मी तिथेही बोलताना नेहमी सांगायचे, म्हणजे महिलांच्या मध्ये बोलायला जायचे तेव्हा मी म्हणायचे की म्हणजे मी असं बोलायचे की आपण मनाच्या वाढीसाठी काहीच करत नाही, म्हणजे मनाच्या बुद्धीच्या वाढीसाठी. म्हणजे आपण चांगलं दिसावं म्हणून आपण पार्लर करतो, आपण चांगलं खायचं म्हणून वेगवेगळे मेनू करतो, पण आपण मनाच्या आणि बुद्धीच्या वाढीसाठी मात्र आपण काहीच करत नाही. तर आपण रोजचा पेपर तरी वाचला पाहिजे आणि आपल्याला सगळी माहिती असली पाहिजे. तसं मग मी सासवासुनांना हे काय बोलायचे तेव्हा मी म्हणायचे की तुमच्याकडे आईस्क्रीम होतं का, नव्हतं की नाही, मग आत्ता आहे ते खाता की नाही तुम्ही, हा बदल तुम्हाला चालतो. मग तुम्ही सुनांचा बाकीचा, म्हणजे ते काय व्हायचं, ते ब्रेस्ट फिडिंगला सासवा नको म्हणायच्या का, तर तिचं नवऱ्याकडे लक्ष गेलं म्हणून दूध येत नाही असे एक समजत होते. तर नवऱ्याकडे लक्ष जाणं म्हणजे त्या वेगळ्या अर्थाने. मग ते असं मी समजवायचे. तसं मग मी तो विचार करायचे की बाबा हे एकूण सासू सुनाचं भांडण कशामुळे होतं, त्याच्या पाठीमागची भावना पोझेशन आहे, नाही का, कॉमन इंटरेस्ट तो आहे. तर ते पोझेशन म्हणजे सुटत नाही, ते कमी करणं, किंवा आपण वाळूच्या कुपी करतो आणि त्यातनं पाय अलगद बाहेर काढतो, तेवढा अलगदपणे आपल्याला पाय बाहेर काढता आला पाहिजे असं. आणि आपण म्हणजे माझ्या वडिलांनी, मी वेगळं राहिल्यानंतर एक पत्र लिहिलं होतं. तर ते पत्रामध्ये त्यांनी लिहिलं होतं की वेगळं राहतेस, पण म्हणजे आता त्यांच्या ह्याच्यानुसार लिहिलं होतं त्यांनी की नवरा हा परमेश्वर आणि नवऱ्याचे आई वडील हे प्रतिपरमेश्वर, तर त्यांना पण तू म्हणजे विचारलं पाहिजेस वगैरे असं. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की एकदा आपलं मानलं की त्याचा म्हणजे आता बघ, आपला अवयव आपला असतो की नाही, आणि तो हात जर तुटला तर आपण परत जोडायचा प्रयत्न करतो, मलमपट्टी करतो आधी, मग ऑपरेशन करून आपण तो जोडायचा प्रयत्न करतो. नातं सुद्धा असं असतं. मग ते आपलं मानलं ना, मग मी म्हणजे आता मी स्वतः कुटुंब व्यवस्थेत राहिले, आसपास ग्रामीण भागातलं वातावरण बघितलं, वाचलं, त्याच्यावरनं मला जाणवायचं की त्या सुनेला आपलं मानणं असं होत नाही. म्हणजे इव्हन मी एकदा लोकमतला सोनिया गांधींवर पण असं लिहिलं होतं पत्र की अरे कधीतरी म्हणजे जसं तुम्ही त्यांना आपलं मानायलाच तयार नाही, म्हणजे ती विदेशी बाई आहे, ती इथं येऊन राहते, तिची पाळंमुळं रुजवू बघते आणि तुम्ही तिला हेच करत नाही, मागत नाही. तसं ते तुम्ही एकदा सुनेला आपलंसं करा ना, म्हणजे तिच्या आवडीनिवडी, तिचं महत्त्व, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे तिला काय हवं. आणि बऱ्याच वेळा सुरुवातीचा काळ जपल्यानंतर पुढचा थोडासा सुकर होतो असं वाटतंय मला. आणि यात तर यांचं लव्ह मॅरेज होतं, त्यामुळं सगळ्या गोष्टी. पण आता असं झालं की त्यांची समजा दुसरी तिसरी पिढी असेल ही पुरोगामित्वाची, आणि आम्ही आपले अडखळत चाचपडत आपला मार्ग धुंडाळायचा अजूनही आम्ही दोघं प्रयत्न करतो आहोत. म्हणजे तुला स्वतःला असं वाटलं मुलगा मुलगी वाढवताना की म्हणजे आता विचार केला तर अरे आपण थोडा फरक केला बरं का, म्हणजे श्रुती आणि श्रीरंजनला वाढवत असताना श्रुती मुलगी आहे म्हणून काहीतरी करू नको, अगदी ओव्हर्टली खूप म्हटलं नसेल, पण कुठतरी तुझ्या मनात येऊन गेलो किंवा थोडंफार झालं ना असं. म्हणजे पालकत्व आपलं 100% बरोबर असेलच असं नाही. आणि म्हणजे माझं कधी कधी असं वाटतं की मी पुरोगामी विचार केला पण आचरण पारंपरिक केलं स्वतः सुद्धा, भीतीपोटी किंवा कशी म्हणू कशी भांडू अशा ह्याच्यात. म्हणजे आणि असं पण होतं की आत्ता विचार करताना वाटतं की म्हणजे प्रदीपला ते दिवसाचे त्याचे 200-200 पेशंट असायचे, कारण पंचक्रोशीत कोणी डॉक्टर नव्हता, गावात डॉक्टर नव्हता. मग आता मी सकाळी सकाळी घरकामात त्याला पेशंट बघ म्हणू का भाजी चीर म्हणू, म्हणजे प्रायोरिटी आपण कशाला द्यायची आहे. हां, मग याच्यात कधी कधी माझी गळचेपी झाली नाही हे सगळा भाग नाही, पण बाकी मग तो माणूस म्हणून संवेदनशील असणं, म्हणजे बाळाची शी काढण्यामध्ये पण त्याला कधी कमीपणा नाही, म्हणजे शी किंवा त्याचं पुरुषत्व, असं मी पुरुष आहे म्हणून हे करणार नाही ते करणार नाही असं नव्हतं ना त्याचं. म्हणजे कधी कधी रस्ता खडतर असतो, पण साथ सोबत चांगली असली तर तो रस्ता चालणं सोपं होतं. म्हणजे त्या पद्धतीने तुला सगळं झालंय. आणि पुढे आता तुझे काय प्लॅन्स आहेत सामाजिक कामात विशेषतः? मध्ये मी मेंटल हेल्थमध्ये काम केलं, तर आत्ता सध्या मला मानसिक ह्याचे प्रश्न खूप वाटतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता माझं कुटुंब म्हणजे माझे सासऱ्यांचे 4 भाऊ 4 बहिणी आहेत, आणि त्यांच्यामध्ये प्रेम आहे, म्हणजे ती अशिक्षित माणसं आहेत पण सगळी जोडलेली आहेत परस्परांशी आणि त्यांच्यात प्रेम आहे. मला आत्ता जी ही कुटुंब तुटली आहेत आणि न्यूक्लिअर राहणं किंवा दोघंच राहतात, म्हणजे
व्यक्तिवादी जे चाललेलं आहे त्याच्याविषयी मला फार मनातून खदखद वाटत राहते. आणि एकूणच समाजातलं म्हणजे मी परवा असं मला एक तलब झाली होती की चला जरा मैत्रिणीकडे जाऊन थोड्या गप्पा मारूयात. माणसं लागतात मला, माणसांची नशा आहे, तर चला आपण जरा मैत्रिणीशी बोलूयात म्हटलं. तर मला प्रत्येक मैत्रिणीने काहीतरी सांगितलं म्हणजे. तर मला असं वाटलं की बापरे, म्हणजे आपल्याला बोलायला आता कोणीच नाही आहे म्हणजे असं थोडं वाटलं मला. म्हणजे त्या पार्श्वभूमीवर मला माणसांचं जोडले पण नसल्यामुळं, माणसातला एकजूटता संपल्यामुळंच मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेत. म्हणजे मी आत्तासुद्धा जे जाते आणि बघते ना त्याच्यात मला हेच चित्र दिसतंय. म्हणजे बाई शोषित आहेच आहे बरं का आजही. म्हणजे मी परवाच केसमध्ये एक बघितलं की IT इंजिनियर आहेत दोघं, 2 मुलं झालेली आहेत, वर्क फ्रॉम होम आहे. मुलींनी म्हणजे बाईनी त्या कामाला बाई लावली तर ती कपॅबल आहे आणि तर तिने मुलं बघावीत, नोकरी बघावी का घरकाम, तिने समजा मदत घेतली तर काय बिघडलं. सासू म्हणते की आपण दोघे मिळून करू, म्हणजे तिच्यावरच परत तो ताण. आणि काय होतं, ह्या सासवांना नोकरीचे काय ताण असतात हे माहीत नसतं. म्हणजे आणि ते नवरा म्हणतो की मी दुसरं लग्न करेन आणि 4 बायका हाताखाली ठेवेन पण आत्ता बाई लावणार नाही. हे काय उत्तर. आणि वडील घेऊन आले होते आणि शिकलेली माणसं, आणि वडील म्हणतात की अहो पुरुष प्रधान व्यवस्था आहे. म्हणजे अरे पण तुम्ही बदला ना किती. तर हे सगळं एकूण म्हणजे मला मी भले अभ्यास नसेल घेतला पण चांगल्या मूल्यांची पेरणी करण्यामध्ये मी मुलांच्यामध्ये चांगले मूल्यांची पेरणी करण्यात मी यशस्वी ठरले. आणि इथून पुढेही मला मूल्यांची जी घसरण चाललेली आहे सध्या, म्हणजे तुम्ही भले मी नेहमी म्हणते डॉक्टर आहात पण किडनी विकणारे डॉक्टर असाल तर माणूस म्हणून तुम्ही शून्य आहात. म्हणजे किंवा तुम्ही इंजिनियर आहात पण असा पूल बांधताय की ज्याच्यावरून ॲक्सिडेंट होत आहेत तर तुमचं इंजिनियर होणं हे 0 आहे. म्हणजे माणूस म्हणून तुम्ही कसे आहात. आणि चांगली माणसं घडणं, प्रेम, माणुसकी समाजात त्याच्यामुळं सौहार्दाचं वातावरण निर्माण होईल असं वाटतं. म्हणजे आता जे सगळं विद्वेष आकस जे निर्माण होतोय आणि तो आवर्जून पेटवला जातोय तर हा खूप चुकीचा आहे. आणि त्याच्यासाठी मुळात मोठ्यांनी पण त्यांचं आचरण बदलण्याची गरज आहे. म्हणजे खूप बोलता येईल. म्हणजे एक प्राचार्य आणि उपप्राचार्य असणारं जोडपं आहे आणि त्यांना 2 मुलं आहेत. एक डेंटिस्ट मुलगा आहे आणि मुलगी BTech झालेली आहे. आणि त्या मुलीचं स्वादुपिंड काढलेलं आहे, त्याच्यातून तिला डिप्रेशन आलं आहे. तर तिचा महिन्याचा खर्च 15-20 हजार तिचं खाणं आणि तिच्या गोळ्यासाठी होतो. पालक म्हणतात की तुझ्या दुखण्यावर आणि तुझ्या खाण्यापिण्यावर पैसे खर्च होतात. आणि आई बायपोलरची पेशंट आहे, भावाला वडिलांना डिप्रेशन आहे, भावाला पण काहीतरी मानसिक आजार आहे. एकमेकांच्यात भांडणं कटकटी. आणि ती मुलगी सुधारित विचार करणारी आहे. तिला हाफ पॅन्टच का घालती, तू लग्नच का करत नाहीस याच्यावरनं टोकून आईने मारलं परवा. ती घराच्या बाहेर पडली आणि एकटी कमवून एकटी राहते ती. आणि नातेसंबंध ही माणसाची मूलभूत ऊर्जा आहे, गरज आहे आणि तीच तुटते. म्हणजे तुम्ही हा विचारच करत नाही की मी टॉपला कुठेतरी जाताना माझे नातेसंबंध मात्र नाही आहेत. ते नातेसंबंध निर्माण करणं ही फार गरज आहे असं वाटतं. त्यासाठी तुला खूप शुभेच्छा. मस्त वाटलं. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मिळून साऱ्या जणींचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.